नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि स्वागत आहे परत एकदा तुमचा सर्वांचे 2026चा आपला जो इन्व्हेस्टमेंटचा कोर्स आहे त्यामध्ये आता आपण डे 2मध्ये आलेलो आहोत. डे 1मध्ये आपण बघून घेतलेलं आहे मार्केट जे काही ते ह्या वर्षी कशा प्रकारे वर्क करू शकतं आहे त्याबद्दल. त्यानंतर आता डे 2मध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की भारतामध्ये 2026मध्ये म्हणजे ह्या वर्षी कोणते असे 5 सेक्टर्स आहेत का जे खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता आहेत, त्यांचे कोणकोणते शेअर्स आहे ज्याकडे आपण नजर ठेवू शकतो आहेत, त्या सर्व गोष्टी आपण आता या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तर सेशनमध्ये काय काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काय निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या सर्व आपण इथं बघणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी बरोबर शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून त्या 5ही सेक्टरबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती होणार आहेत आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंटमधून रिटर्न जे काही ते काढू शकता आहेत ह्या वर्षी. सो लेट्स गो, आपण सुरुवात करूया आता. आणि सगळ्यात पहिलं आपलं इथं सेक्टर असणार आहे ते आहे बँकिंग अँड फायनान्स. तर बँकिंग अँड फायनान्सचं जे काही सेक्टर आहे त्यामध्ये यावर्षी खूप चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते आहे. यामध्ये ग्रोथ ड्रायव्हर काय काय महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला आता एक एक सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट काय इथं महत्त्वाची की RBI जे काय आहे, आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे काय आहे, ती कंटिन्युअसली इथं इंटरेस्ट रेट कट करते आहे. म्हणजे व्याजदर जे काय ते कंटिन्युअसली कमी केले जात आहे. आता व्याजदर कमी केल्यामुळं काय होतं, बँकांना स्वस्तामध्ये RBI कडून पैसे मिळत आहे. मग बँकांना जर स्वस्तामध्ये पैसे मिळाले तर बँक पण काय करते, त्यांचे जे काही व्याजदर आहे ते थोडंसं कमी करते. बँकांनी व्याज कमी केल्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त लोक कर्ज घेतात आणि त्यामुळे ज्या पण बँका आहेत किंवा NBFCs आहेत ना, त्यांना याच्यामुळे जास्तीत जास्त लोक कर्ज घेतल्यामुळे त्यांना खूप जास्त फायदा होत असतो. कारण कर्ज घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडे जे काही पैसे आहेत, जेवढे जास्त लोकांनी कर्ज घेतलं तेवढाच जास्त त्यांना तिथं फायदा होणार आहे. म्हणून इंटरेस्ट रेट कट जे काही आहे ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी की 2026मध्ये पण होऊ शकते. 2025मध्ये पण कंटिन्युअसली इंटरेस्ट रेट कट झाले आहेत आणि प्लस आता 2026मध्ये पण अजून जास्त कदाचित होऊ शकता आहेत. तर त्याचा जो काही परिणाम आहे तो पण इथं होणार आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे ह्या वर्षी. दुसरी एक गोष्ट काय आहे महत्त्वाची, क्रेडिट जी काही डिमांड आहे ना ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे भारतामध्ये. म्हणजे भरपूर सारे जे काही लोक आहेत ते कर्जाने आता गोष्टी घेत आहेत आणि ही गोष्ट आता नॉर्मल झाली. पहिले लोक कर्ज घ्यायला घाबरत होते, घ्यायचं का नाही, व्याज लागेल, असं लागेल तसं लागेल. पण आता काय झालं आहे, लोक इझिली एकदम कर्ज घेतात. ज्यांना पण समजा कुठं काय घरामध्ये काय घ्यायचं, कोणाला समजा घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहेत, जास्त करून जे काही व्यक्ती आहेत ते EMIने घेता आहेत आणि कर्जानेच घेता आहेत. भले त्यांच्याकडे का पूर्ण पैसे नसले तरी पण चालेल, ते फक्त डाऊन पेमेंट भरता आहेत आणि कर्जाने भरपूर साऱ्या जे काही गोष्टी ते घेत आहेत. कारण कर्ज घेणं आता एकदम नॉर्मल गोष्ट झाली आहे. आणि ही जी काही गोष्ट आहेत ना, या कंपनीजला आणि या बँकांना खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळं भरपूर जे काही बँका आहेत त्यांच्यामध्ये पण ग्रोथ दिसते आहे. आणि परत जे काही NBFC आहेत, NBFCचा अर्थ होतो नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जे काही आहेत. म्हणजे जसं की बजाज फायनान्स आहे, समजा महिंद्राचे फायनान्स आहेत, हे जे काही फायनान्शियल कंपनीज आहेत ज्या बँका नाही पण ते पण कर्ज देतात, त्यांना सुद्धा याच्यातून खूप जास्त फायदा होत आहे. कारण जास्तीत जास्त जे काही गोष्टी ते EMIने घेतल्या जात आहेत आणि EMI इझिली होऊन जातो आहे. कमी डाऊन पेमेंट भरावं लागतं, व्याज पण काही खूप जास्त नाही. त्यामुळं इझिली लोक जे काही ते घेता आहेत, त्यामुळे लोकांचा पण फायदा होतो आहे आणि शिवाय त्या कंपनीला पण खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो. तर हे जे काही EMIचं जे काही कल्चर आहे ना, ते भारतामध्ये खूप स्ट्रॉंगली वाढलेलं आहे आणि ते कंटिन्युअसली वाढतं जातं आहे. ते काही कमी नव्हते, कंटिन्युअसली EMIने जे काही गोष्टी आहेत त्या घेतल्या जात आहेत, जेणेकरून की हे जे काही कंपनीज आहेत यांना खूप जास्त डिमांड वाढते आहे. कर्ज हे खूप वाटले जात आहेत. कर्ज वाटल्यामुळे यांना खूप जास्त व्याज मिळतं आहे आणि फायदा पण होतो आहे. आणि तो जो काही व्यक्ती आहे त्याला पण एकखट्टे असं बर्डन नाही येते कर्ज भरण्यासाठी, कारण दर महिन्याला त्याला भरायचं आहे, तो पण व्यक्ती मग भरू शकतो आहे. तर म्हणून इथं काय आहे, सगळ्यांसाठी एक प्रकारची विन विन सिच्युएशन आहे. त्या व्यक्तीला काय सामान घ्यायचं तो घेऊ शकतो आहे, त्याला एकखट्टे पैसे पण नाही भरायचे, थोडे थोडे भरायचे आहेत. आणि बँकांना पण याच्यामुळे याचा काही NPA आहे तो कमी होऊन जातो, कारण हळूहळू त्यांना कर्ज भरायचं ते भरून टाकतात दर महिन्याला EMI. त्यामुळे बँकिंग अँड फायनान्सचं जे काही सेक्टर आहे ते यावर्षी खूप चांगल्या प्रकारे वर्क करणार आहे आणि पुढच्या कित्येक वर्षांमध्ये पण खूप चांगलं रिटर्न याच्यामध्ये काढू शकता आहे. आता यामध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. इथं सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही त्या कंपनीचा बॅलन्स शीट बघू शकता आहात एखाद्या वेबसाईटवरून. तुम्हाला इव्हन स्क्रीनरच्या वेबसाईटला पण मिळून जाईल. एक स्ट्रॉंग त्यांचं बॅलन्स शीट असलं पाहिजे आहे. दुसरी एक गोष्ट आहे, एक महत्त्वाची गोष्ट आहे फायनान्शियल गोष्टींमध्ये, ती आहे NPAचा अर्थ होतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. म्हणजे आपल्याला सिंपल भाषेमध्ये जर म्हटलं तर म्हणजे कंपनी जी काय आहे किंवा जी काही बँक आहे ती जे लोन देते आहे त्यापैकी किती टक्के असं लोन आहे का जे यांना परत नाही येते, त्याला आपण म्हणतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स.
त्यालाच NPA असं म्हणतात. तर NPA जे की नाही ते कमीत कमी असलं पाहिजे आहे. तर तुम्ही ज्या पण बँकेमध्ये पैसे लावता आहेत किंवा ज्या पण बँकेत तुम्ही शेअर खरेदी करता आहेत किंवा ज्या पण तुम्ही NBFCचा शेअर खरेदी करता आहेत, त्यामध्ये नेहमी बघायचं आहेत की त्यांचा NPA जास्त नाही पाहिजे आहे. आणि NPAची काही डिटेल्स आहे तुम्हाला भरपूर साऱ्या वेबसाईटवरून पण मिळेल, तर तुम्ही गुगलला पण बघू शकता आहात की तुमच्या बँकेचा किंवा तुमचे जे काही तुम्ही ज्या पण कंपनीचा शेअर खरेदी करणार आहात त्याचा जो काही NPA आहे तो जास्त नाही पाहिजे आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून की लोन त्यांना जास्तीत जास्त NPA जो काय आहे तो 1% कमी जर असेल तर बेस्टच आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी एक गोष्ट आहे की त्यांचा कन्सिस्टंटली ROA असला पाहिजे आहे. असं काही नाही फक्त आत्ताच पैसे कमवता आहेत नंतर नाही कमवते आहेत. तुम्हाला मागच्या 2-3 वर्षांचा त्यांचा रिटर्न ऑन इक्विटी पण तुम्ही चेक करू शकता आहात का किती आहे. जर रिटर्न ऑन इक्विटी जर चांगला आहे 10-20% वर आहे तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मेन 3-4 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तुम्ही बाकीच्या पण गोष्टी बघू शकता ज्या पण आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये शिकून घेतलेल्या आहेत, त्या पण सर्व गोष्टी तुम्ही यामध्ये नक्की बघू शकता आहात आणि मगच तुम्हाला त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे शेअर आहेत जसं की फॉर एक्झाम्पल HDFC बँक आहे, बजाज फायनान्स आहे, पूनावाला फिनकॉर्प आहे, श्रीराम फायनान्स आहे, ॲक्सिस बँक आहेत. तर ज्या पण बँका आहेत आणि NBFCज आहेत ज्या की लोन देतात तुम्हाला सर्वांना, त्यांच्यावर आपल्याला मेनली इथं लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. कोणत्या याच्यामध्ये करायचं आहे तुमच्या याच्यानुसार आहे. मी तर तुम्हाला कोणतं रेकमेंडेशन देत नाही की तुम्ही याच्यामध्येच लावले पाहिजे आहेत. याच्यापैकी कोणत्या फायनान्शियल कंपनीमध्ये लावायचं आहे किंवा याच्यापेक्षा दुसरी पण एखादी कंपनी जर तुम्हाला आवडली तुम्ही त्यामध्ये पण नक्की लावू शकता. पण हे जे काही पूर्ण सेक्टर आहे ते खूप चांगल्या प्रकारे वर जाणार आहे. किंवा तुम्ही या सेक्टरच्या ETFमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. बँक निफ्टी जो काही तो कंटिन्युअसली वर जातो आहे, तुम्हाला माहिती आहे बँक निफ्टी भरपूर पॉझिटिव्ह आहे. निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये बँक निफ्टी जो काही तो कंटिन्युअसली तसा वर जातो आहे. सो तुम्ही बँक बीजमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात किंवा बँकांचे रिलेटेड जे पण ETF आहेत त्यामध्ये पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. तर हे झालं आपलं पहिलं सेक्टर. आय होप की तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे. त्यानंतर दुसरं आपलं एक महत्त्वाचं सेक्टर आहे ते आहे इन्फ्रास्ट्रक्चर अँड कॅपिटल गुड्स. इन्फ्रास्ट्रक्चर जे काही सेक्टर आहे ते मागच्या 5-10 वर्षांपासून खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. शिवाय आता 2026मध्ये पण ती खूप चांगल्या प्रकारे काम करणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की आत्ताचे जे काही गव्हर्नमेंट आहे ना त्यांचा इन्फ्रावर भरपूर जास्त ट्रस्ट आहे. इन्फ्रावर त्यांचा खूप जास्त फोकस आहे. त्यामुळं काय होतं आहे की ती भरपूर सारे जे काही पैसे आहेत ते भरपूर सारे पैसे ते इन्फ्रामध्ये कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करत आहेत. पूर्ण भारतामध्ये रोड्स बनवण्यामध्ये, ब्रिज बनवण्यामध्ये, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनवण्यामध्ये खूप जास्त पैसे गव्हर्नमेंट खर्च करते आहे. आणि याचा फायदा कोणाला होणार आहे? ज्या पण कंपनी इन्फ्रामध्ये काम करत आहेत त्या सर्व कंपन्यांना फायदा होणार आहे. आपण त्याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टेड असलं पाहिजे आहे. 2026मध्ये पण याच्यासाठी भरपूर सारं जे काही अलोकेशन आहे ते झालेलं आहे इन्फ्रामध्ये. दुसरी गोष्ट काय आहे की ऑर्डर बुक तुम्ही बघू शकता आहात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय असतं, ज्या पण इन्फ्राच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर बुक पण बघू शकता आहात. तर ऑर्डर बुक जर चांगली जर तुम्हाला दिसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. तिसरी एक गोष्ट काय आहे की जे आता PSU पण काही बँका आहेत, म्हणजे PSU पण काही कंपनीज आहेत, म्हणजे सरकारी काही कंपन्या आहेत आणि प्रायव्हेट कंपनी आहेत. दोघं पण मिळून खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्या कंपनीज तुम्ही ह्या सेक्टरमध्ये पण तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता. या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काय काय गोष्टी बघायच्या आहेत? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही बघायची आहे, ज्या पण कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यामध्ये डेट आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. त्यांनी खूप जास्त कर्ज घेतलं. बघा आता इन्फ्राचं सेक्टर कसं आहे की त्यांना कर्ज घ्यावंच लागणार आहे. तर कर्ज घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे कर्ज घेता आहात तुम्ही, पण ते खूप जास्त नाही पाहिजे. तर डेट टू इक्विटी जो रेशो आहे तो 1 ते 2च्या आसपासच पाहिजे आहे. ज्यांचा पण तुम्हाला 2पेक्षा जास्त असेल तर त्या कंपन्या आपल्याला अवॉइड करायचं आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी काय गोष्ट आहे, ऑर्डर एक्झिक्युशन कॅपेबिलिटी. म्हणजे ज्या पण त्यांना ऑर्डर मिळालेल्या आहेत ना ते टायमामध्ये कंप्लीट करताय का नाही, आणि ज्या पण त्यांना ऑर्डर पुढं मिळालेले आहेत ते ऑर्डर ते कंप्लीट करू शकताय का नाही हे पण तुम्हाला थोडंसं बघायचं आहे. नाही तर खूप साऱ्या ऑर्डर मिळालेल्या आहेत पण त्या टायमामध्ये जर त्यांनी कंप्लीट नाही केलं तर पुढं ती कंपनीची जास्त ग्रोथ होत नाही, कारण पुढं मग त्यांना ऑर्डर मिळत नाही. तर ऑर्डर एक्झिक्युशन कॅपेबिलिटी पण बघायची आहे. जसं की समजा आता फॉर एक्झाम्पल HAL नावाची समजा कंपनी आहे, त्यांना गव्हर्नमेंटने खूप सारे एअरक्राफ्ट बनवण्यासाठी ऑर्डर दिले आहेत पण त्यांना ते ऑर्डर टाईममध्ये कंप्लीटच नाही करता येते. ती पण गोष्ट नाही पाहिजे, त्याच्यामुळे मग शेअर पण खाली जातो आणि आपल्याला तिथं नुकसान होतं. तर म्हणून तुम्ही जे पण गव्हर्नमेंटकडून ऑर्डर मिळतं आहे तुमच्या कंपनीला ती कंपनी पूर्ण करते का नाही चांगल्या प्रकारे ते पण थोडंसं बघायचं आहे. याचे डिटेल्स जे काही तुम्हाला भरपूर साऱ्या गुगलवर पण मिळून जाते. त्यानंतर तिसरे एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे
कॅश फ्लो तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे आहे, कारण या कंपनीसाठी कॅश फ्लो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याला आपण एक प्रकारे खेळतं भांडवल असं म्हणतो. तर कॅश फ्लो खूप जास्त इथं महत्त्वाचा आहे. तुम्ही कॅश फ्लो पण नक्की चेक करायचा आहे अशा प्रकारच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. कॅश फ्लो जो काय आहे तुम्हाला तुमच्या स्क्रीनरच्या ॲपवरती मिळून जाणार आहे. ज्या पण कंपनीज तुम्हाला कॅश फ्लो बघायचा आहे तुम्ही स्क्रीनरच्या ॲपवरती जाऊन सर्च करून बघू शकता. तर कॅश फ्लो जर पॉझिटिव्ह असेल, ऑर्डर एक्झिक्युशन चांगली असेल आणि डेट जर त्यांचं कंट्रोलमध्ये असेल तर अशा कंपनीजमध्ये आपण नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. म्हणजे कोणकोणत्या कंपन्या आहेत मेनली, जसं की समजा लार्सन अँड टुब्रो आहे, ही सगळ्यात बेस्ट कंपनी आहे असं मी मानतो. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये यांना खूप सारे ऑर्डर जे काही ते मिळालेले आहेत. याला L&T असं सुद्धा म्हणतात. तुम्ही हे नाव भरपूर वेळेला ऐकलेलं असणार आहे L&T, आणि हे खूप साऱ्या सेक्टरमध्ये काम करतात L&T. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे काही आहे ते यांचं मेन सेक्टर आहे. तर भरपूर मोठे मोठे जे काही प्रोजेक्ट आहेत गव्हर्नमेंटने यांना दिलेले आहेत, हे चांगल्या प्रकारे कंप्लीट पण करतात. यांची जी काही ऑर्डर बुक आहे ते कितीतरी लाख कोटी रुपयांची आहे. तर ही जी काही कंपनी आहेत ना त्याची पुढच्या 10-15 वर्ष कंटिन्युअसली ग्रोथ होणार आहे. तर यामध्ये तुम्ही स्टडी करू शकता आहात. त्यानंतर BL आहे, ते पण खूप चांगल्या प्रकारे काम करता आहेत. अल्ट्राटेक सिमेंट आहे, तुम्ही सिमेंट कंपनीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण इन्फ्रामुळे सिमेंटला पण खूप फायदा होणार आहे. जेवढं जास्त ऑर्डर यांना मिळणार आहे तसं सिमेंटनी ते बनवणार आहे, सिमेंट खूप जास्त यूज होणार आहेत. तुम्ही अल्ट्राटेक सिमेंट बघू शकता आहात. त्यानंतर अदानी पोर्ट्स पण तुम्ही बघू शकता आहात. पोर्ट्स पण खूप जास्त भारतामध्ये वाढता आहेत. शिप बिल्डिंगसुद्धा खूप जास्त भारतामध्ये होते आहे. तर शिप बिल्डिंगचं पण एक वेगळं आहे, तुम्ही ते पण बघू शकता आहात. आणि एअरटेल आहे. एअरटेल थोडंसं टेलिकम्युनिकेशनमध्ये येतं, पण ते सुद्धा इन्फ्रामध्ये महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या कंपन्यांकडे तुम्ही लक्ष ठेवू शकता आहात, जे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करण्यामध्ये मेनली काम करत आहेत. तर हा झाला आहे आपला पुढचा सेक्टर. त्यानंतर तिसरा आता आपण एक महत्त्वाचा सेक्टर बघणार आहोत, ज्याविषयी तुम्हाला सर्वांना कुतूहल खूप जास्त असणार आहे. तो आहे टेक्नॉलॉजी अँड AI. टेक्नॉलॉजी अँड AIमध्ये आता इम्पॉर्टंट गोष्ट काय, स्पेशली AIमध्ये इंडियामध्ये जास्त कंपनीज नाही, पण कोणकोणत्या कंपनीज आहेत त्याचे नावं मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला मदत मिळेल. कारण कित्येक लोकांना हेच माहीत नाही की भारतामध्ये कोणकोणत्या अशा कंपन्या आहेत का ज्या AIमध्ये काम करत आहेत. सगळ्यात पहिले आपण हे बघून घेऊ, आता AIचं किती जास्त बूम आहे तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे. याची डिमांड खूप जास्त वाढते आहे कंटिन्युअसली. पूर्ण जगभरामध्ये AIची डिमांड खूप जास्त वाढते. लोक जास्तीत जास्त याच्यामुळे खर्च करता आहेत. वेगवेगळे ॲप्स वापरले जात आहेत, वेगवेगळे याचं टेक्नॉलॉजी येते आहे. तुम्ही कोणी फोटो बनवू शकता आहे, ते बनवू शकता आहे, ती गोष्ट जास्त महत्त्वाची. पण भरपूर साऱ्या ठिकाणी AIचा जो काही यूज आहे तो वाढतो आहे कंटिन्युअसली. ठीक आहे. AI विषयी पहिली गोष्ट तुम्ही शिकून घ्यायचं आहे. जर AI विषयी शिकून घेतलं नसेल तर AI विषयी पण तुम्ही नक्की शिकून घ्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये AI जो काही तो येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण इन्व्हेस्टमेंट पण इथं नक्की असली पाहिजे आहे आपली AIमध्ये. तिसरी महत्त्वाची काही गोष्टी आहेत की भारतामध्ये भरपूर साऱ्या मिड कॅपच्या कंपन्या आहेत, ज्यांची मी तुम्हाला नाव पण सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. आता AIमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सगळ्यात पहिले यांचा जो काही क्लायंट बेस आहे तो डायव्हर्सिफाईड असला पाहिजे आहे. म्हणजे तुमची जी काही कंपनी ज्यामध्ये पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ती एखाद्या कंपनीला जर सर्व्हिस देते आहे तर त्यांचं डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे आहे. असं काही नाही की एकाच कंपनीला ते सर्व्हिस देते आहेत, उद्या जर ती कंपनीने समजा ऑर्डर नाही दिली तर मग आपल्या कंपनीचा रेव्हेन्यू कमी होऊ शकतो आहे, आपली सेल्स कमी होऊ शकते. तर म्हणून अशी कंपनी बघायची आहेत की ज्यांचं डायव्हर्सिफाय क्लायंट आहे, म्हणजे भरपूर सारे त्यांचे क्लायंट आहे, ते एका क्लायंटवर असे अवलंबून नसले पाहिजे आहे. त्यानंतर त्यांची AIची अडॉप्शनची स्ट्रॅटेजी काय आहे, त्यांची टेक्नॉलॉजी काय आहे ते तुम्हाला मेनली बघायचं आहे. आता AIचं अडॉप्शन कशा प्रकारे करणार आहेत भविष्यामध्ये. ठीक आहे. आता ते समजा AIचा यूज करत आहे, भविष्यामध्ये ते कशा प्रकारे वापर करणार आहेत, अजून नवीन काय काय टेक्नॉलॉजीवर ते काम करत आहेत, ते गोष्ट तुम्ही बघू शकता आहात. आणि मार्जिनमध्ये त्यांची स्टेबिलिटी आहे का नाही. ठीक आहे. आता कित्येक वेळेला AIमध्ये बोललं जाते का ठीक आहे AIचं खूप जास्त बूम होतं आहे, बट याच्यामधून ॲक्च्युअलीमध्ये लोक पैसे कमावणार आहे का नाही, का हा फक्त एक बबल बनतो आहे. तर ही गोष्ट आहे. म्हणून तुमची कंपनी ॲक्च्युअलीमध्ये पैसे बनवते का नाही ते पण लक्षात ठेवायचं आहे. नाही तर असंच फक्त हाईप क्रिएट केली जाते आहे, मग आपण पैसे लावून दिले. पैसे तिथं कमवले पाहिजे आहे तुमच्या, कारण ॲट द एंड आपल्याला प्रॉफिट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. फक्त AIची कंपनी आहे म्हणून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही अर्थ नाही. इम्पॉर्टंट आहे का तुमची कंपनी पैसे कमवते का नाही कंटिन्युअसली, तर मार्जिनमध्ये स्टेबिलिटी आहे का नाही आहे, प्रॉफिट ते करता आहेत का नाही, ही गोष्ट तुम्ही नक्की बघायची आहे. तर हे झाले आपलं टेक्नॉलॉजी आणि AIचं. यामध्ये कोणकोणते स्टॉक्स आहेत, तर पहिले आहे TCS IT सेक्टरमधले कंपनी आहेत आणि AIमध्ये पण ते भरपूर जास्त काम करता आहेत. तुम्हाला याच्याविषयी भरपूर जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तसं गुगलला पण मिळून जाईल, AIमध्ये कशा प्रकारे ते वर्क करता आहेत. तर TCSकडे तुम्ही लक्ष ठेवू शकता आहात. त्यानंतर बॉश आहे,
पर्सिस्टन्स सिस्टम्स आहे, L&T टेक्नॉलॉजी आहे, ती L&Tचीच कंपनी आहे. ते पण AI मध्ये खूप चांगलं काम करत आहेत. मोठे मोठे डेटा सेंटर जे काय आहे ते भारतामध्ये बनवले जात आहेत L&T कडून. त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवू शकता. त्यानंतर टाटा एल्क्सी आहे. टाटाची ही कंपनी आहे जी AI मध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये जे पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये ही कंपनी काम करते, टाटा एल्क्सी. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये पण नक्की लक्ष ठेवू शकता. त्यानंतर पुढचा आपलं एक सेक्टर आहे 4 नंबरचं, ते आहे ग्रीन एनर्जी अँड इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचं हे जे काही सेक्टर आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कंटिन्युअसली महत्त्वाचं आहे आणि ह्या वर्षी पण ते खूप चांगल्या प्रकारे चालणार आहे. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सर, याच्या ज्या पण गोष्टी आहेत, समजा सोलर विंड आहे, त्यानंतर EVचं इकोसिस्टम खूप जास्त आपल्याकडे वाढतं आहे, सरकार पण त्यावर खूप जास्त सबसिडी देते आहे. तर भरपूर सारे लोक कार आहेत, बाईक आहेत, ते कंटिन्युअसली खरेदी करत आहेत. आणि भारतातल्या पण भरपूर सारे जे काही कंपन्या आहेत ते इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये काम करत आहेत. असं काही नाही की आपल्याला टेस्लाच आली पाहिजे आहे मगच आपण घेणार आहोत. भारतातल्या खूप साऱ्या कंपन्या आहेत का ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये काम करत आहेत. कोणी स्कूटी बनवतं आहे, कोणी काही 4 व्हीलर बनवतं आहे, कोणी रिक्षा बनवतं आहे, कोणी ट्रक बनवतं आहेत इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सवर, ज्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक चालतात बॅटरीवर. तर भारतामध्ये पण खूप कंपन्या आहेत, त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे लॉंग टर्म स्ट्रक्चरल ग्रोथ आहे. याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये कंटिन्युअसली या गोष्टीमध्ये ग्रोथ होणार आहे. आता तुम्हाला माहिती इकडं तिकडं युद्ध चालू आहे, त्यामुळे ऑइलचे भाव तशा प्रकारे वाढत आहेत, कधी कधी इन्स्टेबिलिटी आहे, कधी वाढत आहेत, कधी कमी होत आहेत. आपल्याला खरेदी करणं सुद्धा अवघड होतं आहे रशियाकडून. तिकडं ट्रम्प यांचं वेगळं प्रेशर आहे का तुम्ही खरेदी नका करू, मग कुठून खरेदी करायचं. ते कधी म्हणता इराणकडून पण खरेदी करू नका, तुम्ही यांच्याकडून व्हेनेझुएलाकडून पण नका खरेदी करू, तुम्ही रशियाकडून पण नका खरेदी करू, मग कुठून खरेदी करायचं. तर खूप प्रॉब्लेम होतो आहे इथं. मग अमेरिका म्हणतो आमच्याकडून खरेदी करू, अमेरिकेचं ऑइल खूप महाग आहे. ठीक आहे, अमेरिकेचं ऑइल खूप महाग आहे, मग प्रॉब्लेम खूप होत आहे. त्यामुळे बेस्ट का आहे आपल्या देशासाठी पण आणि आपल्यासाठी पण की सरळ आपण ग्रीन एनर्जीवर आपल्याला फोकस करायचा आहे, जेणेकरून की आपल्याला ऑइलची गरजच नाही पडणार आहे. मग तुम्ही तिकडे काही पण करा, आपल्याला काही फरक नाही पडणार. म्हणजे आपण एक प्रकारे आत्मनिर्भर होणार आहोत एनर्जी सेक्टरमध्ये. तर ती एक त्याच्यावर गव्हर्नमेंटचं सुद्धा खूप जास्त फोकस आहे. त्यामुळे हे सेक्टर खूप जास्त लाईमलाईटमध्ये असणार आहे यावर्षी पण. गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह कंटिन्युअसली मिळत आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहेत. आणि अडॉप्शन सुद्धा खूप जास्त वाढत आहेत, लोक जास्तीत जास्त खरेदी करत आहेत. लोकांना पण समजतं आहे का आपले पेट्रोल डिझेलमधले जे काही पैसे आहेत ते खूप जास्त वाचणार आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये तुम्ही बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांचं सुद्धा खूप जास्त फोकस करू शकता. बॅटरीमध्ये खूप जास्त टेक्नॉलॉजी जी काही ती ॲडव्हान्समेंट होते आहे मागच्या 2-3 वर्षामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरी बनवल्या जात आहेत ज्या लवकर चार्ज होऊ शकता आहेत आणि प्लस त्यांची बॅटरी लाईफ पण खूप जास्त आहे. पहिले जे काही इलेक्ट्रॉनिक व्हेकल बनवले होते त्या फक्त 50-100 किलोमीटर चालत होते. आता परत 300 किलोमीटर, 400 किलोमीटर, 500 किलोमीटर आणि काही वर्षानंतर तुम्हाला 1000-1500 किलोमीटरपर्यंत चालणाऱ्या सुद्धा बॅटरीज मिळणार आहे. आणि त्या बॅटरी खूप फास्ट चार्ज होतील. आता कित्येक कंपनीज अशा पण याच्यावर काम करता आहेत, जसं की सॅमसंग आहे, ते अशा पण याच्यावर काम करता आहेत की अशी बॅटरी बनवायची जी एकदम 2-3 मिनिटांमध्ये चार्ज झाली पाहिजे किंवा 5 मिनिटांमध्ये चार्ज झाली पाहिजे. आता 5 मिनिटात आपल्याला पेट्रोल भरायला पण लागतात आणि लोकांचा तोच एक कन्सर्न असतो की पुढं समजा आपल्याला चार्जिंग लवकर होत नाही असं. बट 2-5 मिनिटांमध्ये जर चार्जिंग व्हायला लागली तर खूप इझी होऊन जाणार आहे ही गोष्ट. म्हणून तर ती पण एक गोष्ट बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांकडे पण तुम्ही लक्ष ठेवू शकता. कोणकोणत्या कंपन्या कोणाशी कोलॅबोरेशन करता आहेत, कोणती कंपनी चांगल्या प्रकारे बॅटरी बनवते आहे, कारण याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. तर तुमची कंपनी कशा प्रकारे टेक्नॉलॉजी बनवते त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि रिन्युएबल एनर्जीला तर खूप पुश मिळतो आहे. आपल्याकडे जी काही रिन्युएबल एनर्जी आहे तिला पण खूप चांगला पुश मिळतो आहे गव्हर्नमेंटकडून, सगळीकडून. तर म्हणून हे जे काही पूर्ण सेक्टर असणार आहे ना ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, याला खूप जास्त भारतामध्ये आणि पुढच्या 10-15 वर्षामध्ये याच्यामध्ये तेजी असणार आहे. तर ह्या सेक्टरमध्ये पण तुम्ही मेनली लक्ष ठेवायचं आहे. याच्या तुम्ही पाहिलं तर ETF पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. जसं की ग्रोचा EVचा ETF आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकलवर काही ETF आहेत किंवा ग्रीन एनर्जीवर पण काही ETF आहे, तुम्ही त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये स्टॉक्समध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये टाटा पॉवर आहे, त्यानंतर अदानी ग्रीन आहे. अदानी ग्रीनने खूप चांगलं हे केलेलं आहे. बाकी मध्ये ते कॉन्ट्रोवर्सी होत असतात, मध्ये शेअर कधी खाली जातो समजा, बट यांनी काम खूप चांगल्या प्रकारे केलं आहे अदानी ग्रीननी. मी मानतो अदानींची ही ऑलमोस्ट वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे. ठीक आहे. तर ग्रीन एनर्जी जी काही आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहे. सोलरवर यांचा फोकस आहे, विंड एनर्जीवर यांचा खूप जास्त फोकस आहे. पूर्ण भारताभरामध्ये इव्हन ते बांगलादेशला सुद्धा वीज देत आहे, तुम्हाला माहिती असणार आहे.
तर अदानी ग्रीन खूप चांगल्या प्रकारे वर्क करते आहे सेक्टरमध्ये. NTPC आहे ती पण खूप चांगल्या प्रकारे वर्क करते. सुझलॉन तुम्हाला माहिती असणार आहे, सुझलॉन पण खूप चांगल्या प्रकारे आता काम करायला लागलेले आहे. आणि टाटा मोटर्स पण याच्यामध्ये आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकलसाठी. ठीक आहे, टाटा मोटर्स आहे. इवन तुम्ही महिंद्रावर पण लक्ष ठेवू शकता आहेत इलेक्ट्रॉनिक व्हेकलसाठी. आणि बाकीच्या पण काही छोट्या मोठ्या बॅटरी बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे पण तुम्ही नक्की लक्ष ठेवू शकता या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि तुम्हाला जर समजत नसेल की कोणत्या याच्यामध्ये करायचं आहे, तर तुम्ही सिंपल एखादा ETF तुम्ही खरेदी करू शकता, त्यामध्ये पण तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतील. तर हे झालं आहे आपलं 4th सेक्टर. त्यानंतर लेट्स गो, आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आपलं 5वं सेक्टर. इथं 5वं सेक्टरमध्ये काय काय आहे बघा. 2026 मध्ये FMCG आणि कन्झम्पशनचे जे काही सेक्टर आहे ते खूप चांगल्या प्रकारे वर्क करू शकता आहे. कारण रिसेंटली तुम्हाला माहिती असणार आपल्यावर टॅक्स जो काही तो कमी झाला आहे, म्हणजे टॅक्सचा जो काही स्लॅब आहे तो वाढवलेला आहे एक प्रकारे, का 12-14 लाखपर्यंत आपल्याला टॅक्सच नाही लागणार आहे डायरेक्टली. मग यामुळे काय होणार आहे, भरपूर लोकांचे जे काही पैसे आहेत ते वाचणार आहेत. आणि हे जे काही कंपनीज आहेत त्यांचा GST पण त्यांना कमी द्यावा लागणार. GST त्यांना कमी द्यावा लागल्यामुळं, टॅक्स कमी द्यावा लागल्यामुळं काय फायदा होणार आहे की त्यांची जे काही कंपन्यांचे जे काही रेट्स आहेत ना ते कमी होणार आहेत, किंवा ते जास्त क्वांटिटी देतील. जसं की समजा आता तुम्ही बघितलेलं असतं, तुमचं जर थोडंसं लक्ष असेल, तुम्ही बघितलेलं असणार जे काही बिस्किट पहिले आपल्याला जेवढे मिळत होते ना त्यापेक्षा थोडेसे जास्त मिळायला लागले. 2-3 बिस्किट थोडेसे त्यामध्ये वाढलेले आहे. किंमत तेवढीच आहे 10 रुपये, तरी सुद्धा त्यामध्ये बिस्किट वाढलेले आहेत. कसं काय वाढलेले आहेत? कारण टॅक्स कमी केलेला आहे गव्हर्नमेंटने. आणि गव्हर्नमेंटने कंपन्यांना सिंपल सांगितलेलं आहे, टॅक्स जर आम्ही कमी केला तुम्हाला किंमत कमी करावं लागणार आहे तुमच्या प्रोडक्टची. असं नाही चालायचं का सगळा फायदा तुम्ही घेऊन टाकायचा. तो जो काही फायदा होणार आहे तो आपल्याला होणार आहे, कंपन्यांना नाही होणार आहे. तर गव्हर्नमेंटने काय सांगितलं, एक तर तुम्ही किंमत कमी करा तुमच्या प्रोडक्टची, किंवा मग त्याच्यामध्ये क्वांटिटी वाढवा. ठीक आहे, म्हणजे किंमत जी काही ती समजा तुम्ही 10 रुपयावरून 9 रुपये करा बिस्किटची किंमत, किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये क्वांटिटी वाढवून द्या, बिस्किट थोडेसे 2-3 अजून एक्स्ट्रा टाका. ती गोष्ट तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघितलेली असणार. त्यामुळं हे जे काही सेक्टर आहे ना याला खूप जास्त बूम जो काही तो येतो आहे, जो लोक अजून जास्त खरेदी करणार आहेत. कारण नॉर्मली का तो बिस्किट कमी कमी होत चाललेले होते कंटिन्युअसली, पण बिस्किट आता थोडेसे वाढलेले आहेत, पुढं परत कमी होऊ शकता आहेत. पण तात्पुरतं नाही, ह्या वर्षी आहेत पुढच्या वर्षी आहेत याचा खूप जास्त इम्पॅक्ट दिसणार आहे. कारण लोकांकडे पण एक तर पैसे येतील, टॅक्स कमी राहत, त्यामुळे लोक जास्तीत जास्त खर्च करणार आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि दुसरी गोष्ट काय आहे की गव्हर्नमेंट जे काही कंपनीज आहेत त्यांना पण कमी टॅक्स लागतो आहे, त्यांना पण तिथून एक फायदा होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला खूप जास्त जो काही फायदा, आपल्याला ॲज अ कन्झ्युमर तर आपल्याला फायदा होणारच आहे, पण तुम्ही याच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, तुम्हाला तिकडून पण खूप जास्त फायदा होणार आहे. दोघांना पण फायदा होतो, कंपन्यांना पण फायदा आहे आणि आपल्याला पण फायदा आहे. आणि या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये स्टेबल अर्निंग आहे. त्यानंतर ब्रँडचे खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत, तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. आणि हे खूप डिफेन्सिव्ह सेक्टर आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, आपली पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि आपली पॉप्युलेशन अजून पण वाढते आहे. पॉप्युलेशन जर वाढत राहिले तर ह्या ज्या काही कंपनीज आहेत ना, ज्या पण FMCG कंपन्या आहेत त्यांना खूप जास्त इथं फोकस असणार आहे. FMCG कंपनी ज्यांना माहीत नसतात, FMCG म्हणजे काय, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. म्हणजे जे पण समजा आपण किराणा दुकानामध्ये जे पण आपण प्रोडक्ट खरेदी करतो ना, त्या सगळ्यांना आपण म्हणतो FMCG कंपनीज. जे पण समजा तुम्ही मॅगी खरेदी करता आहात, तुम्ही शॅम्पू खरेदी करता आहात, तुम्ही साबण खरेदी करता आहात, जे पण आपण किराणामध्ये घेतो त्या कंपन्या ज्या पण बनवतात त्याला आपण FMCG सेक्टर म्हणतो. आणि हे जे काही सेक्टर आहे कंटिन्युअसली ग्रो करता आहे. ठीक आहे, कोणी कोणी आता समजा ऑनलाईनमध्ये आलेला आहेत, पण तरी पण प्रोडक्ट तर हेच बनवता आहे. भले आपल्याला ते किराणा दुकानमधून मिळेल का कुठून पण मिळेल, सो हे तर बनवणार आहे. त्यामुळे आपल्याला FMCG स्टॉक्समध्ये नक्कीच तुम्ही पण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता आहे. किंवा पुढचे 2-3 वर्ष तर हे खूप चांगल्या प्रकारे ग्रो करणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय गोष्ट बघायची, आपल्याला अशा कंपनीज बघायच्या आहेत त्यांचा व्हॉल्यूममध्ये ग्रोथ आहे, म्हणजे त्यांची जी काही सेल्स आहे, त्यांचा रेव्हेन्यू आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढतो आहे. अशा कंपनीज आपल्याला बघायच्या, कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. दुसरी एक गोष्ट काय आहे, प्राइसिंग पॉवर ज्यांच्याकडे आहे, म्हणजे त्यांचे प्रोडक्ट असे असले पाहिजे आहेत ना का किंमत समजा त्यांनी थोडीफार वाढवली पण ना, तर लोकांनी त्यांचं प्रोडक्ट खरेदीच केलं पाहिजे आहे. म्हणजे त्यांनी ब्रँड बनवलेला आहे एक प्रकारे, किंमत वाढली पण समजा तरी पण लोक तेच प्रोडक्ट खरेदी करतील. अशा प्रकारच्या कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. आणि तिसरी गोष्ट काय आहे की लॉंग टर्ममध्ये तुम्ही SIP पण यामध्ये पाहिलं तर करू शकता. कारण या SIP फ्रेंडली कंपनीज आहेत, याच्यामध्ये तुम्हाला स्टेबल ग्रोथ मिळते. खूप जास्त ग्रोथ नाही मिळत आहे, पण स्टेबल तुम्हाला ग्रोथ मिळते, जी पण ग्रोथ आहे ती. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इथं HUL.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. तुमच्या घरामध्ये जे पण तुम्ही प्रोडक्ट वापरता ना, ही कंपनी शॅम्पू, साबण हे सगळं बनवण्याचं काम करते. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पण गोष्टी यूज करता त्याचं प्रोडक्टचं बॅक साईड तुम्ही बघा, तुम्हाला भरपूर ठिकाणी या कंपनीचं नाव मिळेल, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. ठीक आहे, तर ही कंपनी खूप इम्पॉर्टंट आहे. खूप सारे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरत असणार आहे. ठीक आहे, तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता हे पण तुम्हाला पहिलं चॅट बॉक्समध्ये सांगू शकतात का हे प्रोडक्ट आम्ही वापरतो. आणि हां, व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करायचं आहे. त्यानंतर दुसरी एक कंपनी आहे ती आहे ITC. ITC ही जी काही कंपनी आहे ती कित्येक लोकांना वाटतं की ही फक्त सिगरेट बनवण्याचं काम करते, पण असं बिलकुल नाही. ही कंपनी खूप साऱ्या गोष्टींमध्ये काम करते. जो पण यांचा टोटल रेव्हेन्यू येतो आहेत ना, त्यापैकी फक्त 30-35% आता फक्त सिगरेटमधून येतो आहे. तर सिगरेटमध्ये तर काम करताच आहे, तिथून तर हे पैसे कमवतच आहे, त्यामध्ये काही वाद नाही. बट हे बाकीच्या पण भरपूर साऱ्या गोष्टी बनवतात ज्या आपल्या घरामध्ये आपण इकडं तिकडे यूज करतो आहे. तर ITC पण FMCG सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे. त्यानंतर नेस्ले आहे. आपल्या घरामध्ये आपण जे पण समजा आता मॅगी बनवतो ते नेस्लेचे आहे, सेरेलॅक आहे, हे आहे, ते आहेत. भरपूर सारे बेबीचे जे काही प्रोडक्ट आहेत ते सर्व बनवण्याचं काम नेस्ले करते. नेस्ले तुम्हाला माहिती असणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी, हे ओट्स आहे, ते सगळं बनवण्याची कंपनी काम करते, जे पूर्ण घराघरामध्ये वापरले जात आहे. त्यानंतर ब्रिटानिया आहे, बिस्किट बनवते, तुम्हाला माहिती असणार आहे. ब्रिटानियाचे भरपूर सारे बिस्किट येतात, स्पेशली हेल्दी सेगमेंटमध्ये भरपूर सारे त्यांचे बिस्किट आहेत जे जास्त गोड नसतात, ते असतात, तर लोकांना भरपूर आवडणार आहे. तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये कोणाला आवडत असणार आहे. तर ब्रिटानियामध्ये पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे जे काही शेअर्स आहेत ना, तुम्हाला कन्सिस्टंटली ग्रोथ देणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड पण खूप चांगला मिळतो, कारण हे जे काही कंपनीज आहेत ते डिव्हिडंड पण खूप चांगला आहेत, कारण हे खूप पैसे कमवत आहे. ठीक आहे, त्यानंतर डाबर पण तुम्हाला सगळ्यांमध्ये तुम्ही डाबरकडे पण लक्ष ठेवू शकता आहात, हे पण चांगल्या प्रकारे ग्रोथ करत आहे. तर अशा प्रकारे टोटल आपण 5 सेक्टर बघितलेले आहेत. पाचचे जे काही सेक्टर आहेत सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आय होप की माहिती तुम्हाला पूर्ण आवडलेली असणार आहेत. आता 5 सेक्टरमध्ये तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तो तुमचा निर्णय असणार आहे. मी तुम्हाला पूर्ण जे काही माहिती आहे ती दिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे का नेमकं तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात आणि याच्यापैकी कोणत्या स्टॉक्समध्ये तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केले आहेत ते पण मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि ज्यांना पण 2026मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं पण समजत नाही की कुठं इन्व्हेस्टमेंट करायचं, त्या तुमच्या मित्रांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो नक्की पोहोचवायचा आहे. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. डे 3 आपण आता चर्चा करणार आहोत टॉप 10 स्टॉक्सवरती जे भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढू शकता आहेत. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्या 10 स्टॉक्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन हिअर. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.